नमस्कार. आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल. आता आपल्या सोबत ॲडव्होकेट साजिद शाह हे आहेत. ऋषिकेश वैद्य यांचे ॲडव्होकेट साजिद शाह. आपण या संदर्भात काय माहिती द्याल? हे प्रकरण अगोदर मुंबई येथे माणिकपूरमध्ये दाखल झाला होता गुन्हा. त्यानंतर इथं मांजरी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे, कारण की या ज्युरिडिक्शनच्या ते गुन्हा घडलेला आहे. तपास अधिकारी यांनी 14 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. मेहरबान कोर्टात आज आरोपींना हजर करण्यात आले, ऋषिकेश वैद्य गुरुजींना. तर मेहरबान कोर्टाने 6 एप्रिलपर्यंत त्यांना कस्टडी दिलेली आहे आणि आम्ही पण सदर प्रकरणामध्ये आमची बाजू मांडली की सदर प्रकरणामध्ये ऋषिकेश वैद्य गुरुजींना खोट्या गुन्ह्यात बोलण्यात आलेले आहे आणि योग्य वेळी आम्ही त्या कोर्टात आमचे मुद्दे मांडणार आहेत आणि त्यांचे बचाव करणार. सर, जसं की आता आपण सांगितलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, तर माननीय न्यायालयाने त्यांना PC का दिली? तपास अधिकारी यांनी तपासासाठी मेडिकलसाठी तसेच 2 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि ते गाडी जप्त करायची आहे, या सगळ्या वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना मेलबर्न कोर्टाने त्यांना PC ग्रांट केली. तर आता पुढची तारीख काय सर? आणि त्या पुढच्या तारखेमध्ये आपण सांगितलं की तुमच्याकडे काही त्यांच्या त्या विरोधात काही ठोस पुरावे, तर ते ठोस पुरावे नेक्स्ट डेटला तुम्ही सादर करणार आहे की? आता हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आता जेव्हा आम्ही दाखल करू तेव्हा सांगतो.